पुण्यातील त्या परिसरातील फ्लॅटमध्ये वैभव आणि रुचिरा राहत होते. बाहेरून पाहिलं तर परिपूर्ण सुंदर स्थिर आयुष्य, पण आत आत खूप काही तुटत होतं. वैभवचं वय 39 होतं आणि तो व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट होता. त्याचे क्लायंट मोठे उद्योग, बिल्डर, NRI गुंतवणूकदार होते. त्याचा स्वभाव शांत, अभ्यासू व तो जबाबदार होता. त्याचं रोजचं रुटीन नियमित असं ठरलेलं असायचं. सकाळी 6 वाजता उठणे, चालायला जाणे, परत येऊन लॅपटॉपवर काम, ऑफिस, भेटीगाठी, परत येऊन रुचिरासोबत थोडं बोलणं किंवा असं त्यालाच वाटायचं की तो बोलतोय प्रत्यक्षात. पण रुचिरा त्या दिवसात फार कमी बोलत होती. रुचिरा बँकेत नोकरी करणारी, शांत, मनमिळावू, अत्यंत प्रेमळ स्वभावाची होती. त्यांचं लग्न होऊन 8 वर्ष झाली होती. पण गेल्या 6 महिन्यात मात्र रुचिरा पूर्णपणे बदललेली होती. सतत मोबाईल हातात घेऊन कोणाशी तरी खूप वेळ बोलणं, रात्री झोप न लागणं, हॉलमध्ये अंधारात बसून विचारात हरवून जाणं, वैभवला टाळणं किंवा मग त्याची नजर चुकून बोलणं. यावरून वैभवच्या मनात काही दिवसापूर्वीच शंकेचा एक निशब्द बीज अंधूक उगवला होता. पण तो स्वतःला सांगायचा की हे सगळं कामाचा ताण असेल, पण ताण इतक्या विचित्र पद्धतीने दिसत नाही. एका रात्री वैभव बाथरूमला उठला. हॉलमधून उजेड येत होता. तो बाहेर आला. रुचिरा फोनवर बोलत होती, अत्यंत हळू आवाजात. "हो, मी सांगते, पण तू असं करू नकोस, प्लीज." तेव्हा वैभव जवळ गेला आणि विचारलं, "रुचिरा, एवढ्या रात्री कोणाशी बोलतेस?" मग ती दचकली. चेहरा पांढरा झाला. काही नाही, बँकेचं काम होतं." "बँकेचं काम रात्री 12:30 वाजता असतं?" मग रुचिरा थोडी चिडली. "वैभव, तू मला जरा स्पेस देशील का? प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारू नकोस." मग तो गप्प झाला. पण तेथूनच शंका खोलवर गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी रुचिरा कामावर जाण्यासाठी तयार होत होती. मोबाईल टेबलवर ठेवलेला होता. वैभवने सहज पाहिलं तर मोबाईलवर एक पॉपअप झालं, "RC कॉलिंग." "RC?" आणि तो कॉल काही सेकंदामध्ये कट झाला. रुचिरा तेथे आली. तेव्हा वैभव काही बोलणार इतक्यात रुचिराने मोबाईल पर्समध्ये टाकला आणि म्हणाली, "वेळ झाला आहे, मी निघते." मग ती ऑफिसला निघून गेल्यावर वैभव बसून खूप वेळ विचार करत राहिला की RC कोण असेल? त्याचा का पुन्हा पुन्हा कॉल येतो? रुचिरा काय लपवत आहे? त्यानंतर त्यांच्या घराच्या शेजारच्या मंदाकिनीताई थोड्या बोलक्या स्वभावाच्या होत्या. वैभव ऑफिसला जाताना त्या म्हणाल्या, "काय अहो वैभव, काल रात्री तुमच्याकडे कोण आलं होतं का?" वैभव थबकला. "कोण आलं होतं म्हणजे?" "अहो, रुचिरासोबत कोणीतरी गॅलरीत उभं होतं ना, उंच, काळा हुडी घातलेला माणूस. मी वरच्या मजल्यावरून पाहिलं. ते दोघे काहीतरी बोलत होते." हे ऐकून वैभवला धक्काच बसला आणि मनात काहीतरी तुटलं. त्यानंतरच्या काही दिवसांनी रात्रीच्या 2 वाजता वैभवला अचानक जाग आली. तर कोणीतरी चालल्यासारखं हॉलमधून आवाज आला आणि तो सावधपणे उठला. पाय जमिनीला न लागेल इतक्या हलक्या पावलांनी चालत खोलीबाहेर आला. तर हॉलमध्ये अंधार होता, पण अंधारातही कोणीतरी हलत होतं. एक काळी सावली, टॉर्चचा हलका प्रकाश भिंतीवर पडला. वैभवचे हृदय धडधडायला लागलं. तो म्हणाला, "कोण आहे तिकडे?" ती सावली स्तब्ध झाली आणि टॉर्च त्याच्या चेहऱ्याकडे आला. तो अनोळखी पुरुष, काळा हुडी आणि अर्धा चेहरा मास्कखाली होता. तो हळू आवाजात म्हणाला, "मी घरभेदी आहे, पण चोर नाही." हे ऐकून वैभवच्या अंगावर शहारा गेला. "घरभेदी? म्हणजे?" आणि वैभव रागाने त्याच्यावर झेपावला, पण तो लगेच मागे हटला. गॅलरीच्या खिडकीकडे धावला. तेव्हा वैभव त्याच्या दिशेने धावत गेला आणि ओरडला, "थांब थांब, कुठे जातोयस?" पण तो अंधारात गायब झाला. रुचिरा भीतीने थरथरत होती. वैभवने पोलिसांना लगेच कळवलं. पोलीस आले. सगळं तपासलं, पण आश्चर्य म्हणजे घरात काहीही चोरलेलं नव्हतं. कोणतीच वस्तू हलवलेली नव्हती आणि कोणतेही स्पष्ट असे ठसेसुद्धा नव्हते. पण खिडकीचे गज मात्र कापलेले होते आणि एका कोपऱ्यातून एक छोटीशी, फार सूक्ष्म वायर, जी की एक मायक्रो कॅमेरा होती, तो पोलिसांनी काढला. तेव्हा वैभव हादरला. "हे काय आहे?" "साहेब, अशा कॅमेऱ्यांचा वापर घरातील लोकांची सवयी, हालचाल, दिनक्रम, पासवर्ड माहिती गोळा करण्यासाठी होतो." वैभवला काहीच सुचेना आणि रुचिराला त्याने विचारलं, "तुला काही माहिती आहे का?" ती शांतपणे म्हणाली, "नाही वैभव, काही माहिती नाही. पण तू एवढ्या दिवसापासून प्लीज वैभव, माझ्यावर आरोप करू नकोस." पण तिच्या नजरेतील ती सावली काहीतरी अधिक मोठं सांगत होती. दुसऱ्या दिवशी वैभव कपाटातून कागद शोधत होता. एक जुनी फाईल पडली. फाईलमधून एक फोटो निसटून खाली पडला. फोटो पाहून त्याचं संपूर्ण शरीर थरथरलं. रुचिरा आणि काल रात्री घरात घुसलेला तोच पुरुष, दोघेही एकाच कॅफेत बसलेले, एकमेकांशी काहीतरी गंभीर बोलताना पाहिलं आणि वैभवची दुनिया कोसळली. "रुचिरा, तू कोणाशी भेटत होतीस?"
फोटोच्या मागे लिहिलं होतं, सत्य उशिरा उघडतं, पण उघडलं की नातं तुटतं. वैभव हताशपणे बसून राहिला. त्याला कळलं की घरात घुसणारा चोर नव्हता, तर तो कोणाच्या ओळखीचा होता. कोणीतरी जवळचा, कदाचित रुचिराच्या आयुष्यातील. रुचिरा ऑफिसला गेल्यावर वैभव फाईल हातात घेऊन सोफ्यावर हळूहळू पडला. त्याच्या मनात एकच प्रश्न सतत घोंगावत होता की हा पुरुष कोण आहे? त्याचं रुचिराशी काय नातं आहे? आणि ती माझ्याशी खोटं का बोलते? फोटो हातात घेतला की त्याच्या हृदयाची धडधड वाढत होती. संपूर्ण रात्री घरात तणावपूर्ण गेली होती. त्या दोघांच्या चेहऱ्यावरची चिंता अगदी स्पष्ट होती. दुसऱ्या दिवशी सकाळी रुचिरा किचनमध्ये असताना पुन्हा मोबाईल वाजला, तर स्क्रीनवर आरसी कॉलिंग. म्हणून वैभवने मोबाईलकडे पाहिलं. या 3 दिवसात हा कॉल 3 वेळा आलेला दिसला. मग वैभवने त्याने नंबर कॉपी केला. काही वेळाने रुचिरा बाहेर आली की मोबाईल तिने घेतला. ती काही बोलली नाही, कारण तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट गोंधळ, तणाव, भीती दिसत होती. वैभवच्या ऑफिसमध्ये त्याचा मित्र एक होता, पंकज. सायबर सेलमध्ये तो काम करणारा होता. तो सकाळी त्याला भेटायला गेला. पंकज, हा नंबर ट्रेस करशील का? खूप महत्त्वाचा आहे. मग पंकजने देखील काही न विचारता नंबर घेतला आणि काही वेळातच पंकज कमरेवर हात ठेवून म्हणाला, अरे वैभव, हा नंबर प्रायव्हेट नेटवर्कवर आहे. स्मार्ट सिम ज्याचं लोकेशन सतत बदलतं. हा बहुतेक व्यावसायिक किंवा क्रिमिनल्स वापरतात. पण नंबर हा कोणाच्या नावावर आहे? पंकज स्क्रीनकडे बघून म्हणाला, याचं नाव रतन चव्हाण आहे. आरसी म्हणजे हाच असावा. आणि सर्वात धक्कादायक म्हणजे तो एकेकाळी पोलिसांमध्ये इंटेलिजन्स विभागात कामाला होता. वैभव ते ऐकून डोळे विस्फारून बसला. म्हणजे तो घरात घुसलेला माणूस? पंकज शांत आवाजात म्हणाला, हो, खूप प्रशिक्षित आहे. तो सामान्य चोर नाही. तो घराच्या लॉक सिस्टीम, सीसीटीव्ही नेटवर्क सर्व हॅक करू शकतो. हे ऐकून वैभवला काय बोलावं काहीच सुचेना. रुचिरा एका एक्स इंटेलिजन्स ऑफिसरशी बोलते, पण का? अलीकडे ती आपल्यातच हरवलेली असायची. वैभवने विचारलं, रुचिरा, सगळं ठीक आहे ना? ती हसली, पण ते हसू मुखवट्याचं होतं. हो, मी ठीक आहे, थकली. आणि ती किचनमध्ये गेली. पण तिच्या हातांना कंप सुटत होता. काहीतरी मोठं आतमध्ये तुटत होतं, पण ती सांगत नव्हती. त्या रात्री दोघे जेवायला बसले. वैभवने शांतपणे विचारलं, रुचिरा, मला माहिती आहे तुझ्यावर काहीतरी भार आहे, ताण आहे, पण कृपया मला सांग, आपण नवरा बायको आहोत. रुचिरा अचानक हातातील पोळी खाली ठेवत म्हणाली, वैभव, मला काही विचारू नकोस. जे घडतंय ते तुझ्यासाठी सुरक्षित नाही, माझ्यासाठी सुरक्षित नाही. म्हणजे? आता रुचिराचा आवाज तुटलेला होता. मी तुझ्यावर प्रेम करते, पण काही गोष्टी सांगितल्या तर आपलं सगळं आयुष्य बदलून जाईल. हे ऐकून वैभव हादरला. तुझे माझ्यावर प्रेम आहे, तर मग खोटं का बोलतेस? पण रुचिरा काही बोलली नाही, तर फक्त तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते. त्या नंतरच्या 2 दिवसानंतर वैभव नेहमीप्रमाणे झोपलेला होता, तर दरवाजाजवळून कसला तरी आवाज आला आणि तो तडक उठून बसतो. ही वेळ भयानक परिचित होती. टॉर्चची एक हलकी झलक दिसली आणि गॅलरीत हलकासा आवाज आला. वैभव हॉलमध्ये धावतो, तर खिडकीतून पुन्हा तीच काळी हुडी अर्ध्याच दिसत होती. वैभव ओरडला, थांब, तू कोण आहेस? रुचिराशी तुझं काय नातं आहे? तेव्हा त्या माणसाने मागे वळून शांत आवाजात म्हटलं, तू विचारतोयस चुकीचा प्रश्न, आणि तुझ्या घरात काय दडले आहे ते विचार. तुझ्या बायकोने तुला किती सत्य सांगितलं नाही ते विचार. तेव्हा वैभव त्याच्याकडे धावतच गेला, पण तो आधीच निसटला होता. वैभव धावत गेला. गॅलरीतून बाहेर पाहिलं तर तो पुन्हा गायब झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा पोलीस आले. मोरे साहेब, तुमच्या बिल्डिंगमध्ये 3 घरांवर असेच मायक्रो कॅमेरे सापडलेत, पण तुमच्या घरी 2 आहेत. 2? हो, एक आपण काढला आणि आणखीन एक किचनच्या व्हेंटिलेशनमध्ये. हे ऐकून वैभवने श्वास रोखला. रुचिरा हॉलमध्ये बसली होती. तिचा चेहरा पांढरा पडला होता. पोलीस गेल्यावर रुचिरा फुटफुटून रडू लागली. वैभव, मी काही चुकीचं नाही केलं, पण मी एक चूक केली आहे, आणि त्या चुकीची किंमत आपण दोघे भरतोय. वैभवने तिला जवळ घेतलं. पण काय चूक? सांग. रुचिरा डोळे पुसत म्हणाली, वैभव, तो पुरुष रतन, तो माझ्या भूतकाळाशी संबंधित आहे. आता वैभव अवाक झाला. ती पुढे म्हणाली, पण त्याच्याशी माझं प्रेम किंवा नातं नव्हतं, तर तो माझ्यावर नजर ठेवायचा. म्हणजे? कारण माझ्याकडे एक राज्यस्तरीय घोटाळ्याचा डेटा आला होता, जो की मी अनावधानाने बँकेतल्या कामातून पाहिला होता. वैभव स्तब्ध झाला. रुचिरा, तू नेमकं कशात अडकतेस आहेस? रुचिरा रडत सांगू लागली,
तो रतन पूर्वी इंटेलिजन्समध्ये होता. त्याला हा घोटाळा उघड करायचा होता, पण त्याच्या टीमनेच त्याला धोका दिला. तो फरार झाला आणि आता त्याच घोटाळ्याचा एक तुकडा माझ्या हातात आला आहे. म्हणजे तो तुझा पाठलाग करतोय? हो, रुचिरा रडली. पण मला वाटलं होतं की तो मला वाचवेल, पण आता मला वाटतंय तो स्वतःच काहीतरी वेगळं प्लॅन करतोय. दुसऱ्या दिवशी वैभव ऑफिसमधून येऊन लॅपटॉप उघडतो, CCTV फुटेज तपासतो, गॅलरीत बसवलेल्या जुन्या कॅमेऱ्यात काही मिळतं का ते पाहत असतो. 12:40 काहीच नाही, 2:55 काहीतरी हालचाल, 3:10 एक सावली, 3:20 रुचिराने सांगितलेल्या वेळेला कोणीतरी खिडकी तपासत आहे. पण सर्वात धक्कादायक म्हणजे त्या माणसाने कॅमेऱ्याकडे पाहिलं तर 1 सेकंदासाठी थेट, मग त्याने स्मित हास्य केलं आणि खिडकीतून गायब झाला, तेही जाणून बुजून, उघड. आता ते पाहून वैभवच्या अंगावर काटा उभा राहिला. याचा अर्थ तो आपल्याला कळवतोय, तो सगळं पाहत आहे. इतक्यात अचानक घराचे दार वाजले, तर रुचिराचा भाऊ जय आला होता. ताई, तू कशी आहेस? तू मला काहीतरी प्रॉब्लेम आहेस असं सांगितलं होतंस. जय, तू इथे का आलास? ताई, तू गेल्या आठवड्यात मला रडत काय सांगितलं होतंस की तुला कोणीतरी फॉलो करते. मी तुला मदत करायला आलो आहे. वैभव थोडा सावध झाला. जय, तुला माहिती आहे? मग जयने खिशातून एक कागद काढला. तो रतनचा, त्याच हुडीतील फोटो. हा माणूस माझ्याही मागे लागलाय, जय थरथरत म्हणाला. तो मला म्हणाला, तुझ्या बहिणीचं आयुष्य माझ्या हातात आहे. हे ऐकून रुचिरा आणि वैभव दोघेही घाबरले. जय म्हणाला, तो म्हणतो ताईकडे एक पेनड्राईव्ह आहे, ज्यात घोटाळ्याचे पुरावे आहेत. मग रुचिरा हळूहळू शेल्फजवळ गेली आणि खाली लपवलेला एक छोटासा पेनड्राईव्ह काढला. हा तोच. पण पुढच्या क्षणी काच फुटल्याचा आवाज आला आणि तिघेही वळले, तर खिडकीत एक काळा सावली, म्हणजे तो रतनच होता. रुचिरा ओरडली, रतन थांब, तू काय करतोयस? आत उडी मारून उतरत म्हणाला, तू तुझ्या नवऱ्याला सर्व सांगितलंस. हे करून तू खूप मोठी चूक केली आहेस. रुचिरा, तो वैभवकडे पाहत म्हणाला, तुझी बायको खूप धाडसी आहे, पण या धाडसाची किंमत तिला चुकवावीच लागेल. वैभव त्याच्यावर झेपावतो. दोघेही जमिनीवर पडतात. त्यांच्यामध्ये प्रचंड झटापट होते, पण लगेच रतन तेथून निसटतो आणि बाहेर धाव घेतो. पुन्हा एकदा त्याला पकडण्याचा प्रयत्न अयशस्वी होतो. रुचिरा कोपऱ्यात बसून रडत होती. वैभव, मी तुला एक मोठं सत्य सांगितलं नाही. काय? तो रतन एकेकाळी माझ्यावर प्रेम करत होता. काय? पण ते एकतर्फी होतं. ते मी कधीच स्वीकारलेलं नाही आणि म्हणूनच त्याने माझ्यावर नजर ठेवायला सुरुवात केली. माझ्या आयुष्यात, नोकरीत, सर्वत्र तो आला. आता वैभवचा चेहरा गंभीर झाला. म्हणजे तो तुला सोडणार नाही? जय बोलतो, हा माणूस धोकादायक आहे. ताईपासून तो काय अपेक्षा ठेवतो हे सांगणं कठीण आहे. वैभव त्याच्या मित्राशी संपर्क करतो आणि अधिकृत तक्रार देखील दाखल करतो. सायबर टीम पेनड्राईव्ह तपासते आणि त्यांच्यातील कंटेंट पाहून सगळे अवाक होतात. वैभवचा मित्र म्हणाला, हा डेटा मिळवण्यासाठी तो काहीही करेल. आणि हा विकृत बुद्धीचा माणूस आहे. एके दिवशी तो रुचिराला फोन करतो, तेव्हा पोलीस लोकेशन ट्रेस करतात आणि ते धावत एका परिसरात पोहोचतात, तर दरवाजा उघडा होता. पुढच्या क्षणी एक तिथे कागद पडलेला दिसतो आणि त्यावर फक्त एक वाक्य होतं, रुचिरा माझी आहे. तो डेटा ही फक्त माझा आहे. त्यासाठी कोणीतरी एक मरूनच हे संपेल. आरसी. रुचिरा जमिनीवर बसली आणि रडू लागली. त्या रात्री रुचिरा एक मोठा कठोर निर्णय घेते. ती त्या रात्री उठते. तिच्या डोळ्यात एक वेगळी आग होती. रुचिरा बोलते की जर मी पळत राहिले तर हा माणूस सगळ्यांना मारेल. त्यापेक्षा मी त्याला सामोरे जाणार. हे ऐकून वैभव हादरला. तू वेडी झाली आहेस का? तो खुनी आहे. तेव्हा रुचिराचा आवाज शांत पण निर्धाराने म्हणाली. वैभवच्या डोळ्यात भीती आणि राग, वेदना हे सर्व भाव दिसत होते. तो फक्त म्हणाला की मी शेवटपर्यंत कायम तुझ्यासोबत आहे. वैभव हॉलमध्ये एकटाच बसला होता. इतक्यात रुचिरा कामावरून घरी येते. तुटलेली, रडलेली, पण काहीतरी सांगण्याच्या तयारीत. मला माफ कर. मी खूप दिवसापासून तुला काही सांगू इच्छित होते, पण कसं सांगू हेच कळत नव्हतं. आता ते दोघे बोलत असतानाच रुचिराचा मोबाईल वाजला. आरसी कॉलिंग. नंबर पाहताच रुचिराच्या हातातील फोन थरथरला. तिने घाबरून फोन उचलला नाही. त्यानंतर पोलिसांनी लगेच तपास सुरू केला आणि काही तासात पहिली मोठी बातमी आली की कॅमेरे लावण्यासाठी घरात वापरलेला कोड बिल्डरच्या सिक्युरिटी स्टाफचा होता. त्या स्टाफमधून 2 लोक गेल्या काही महिन्यातच अचानकपणे गायब झाले होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या दोघांचा संबंध एका मोठ्या हॅकिंग गँगशी आला होता. वैभवला विश्वासच बसत नव्हता की म्हणजे हा मामला फक्त कुटुंबातील गैरसमजांचा नव्हता, तर हा मोठा सायबर हॅकिंग आणि रॅकेटिंगची केस होती. तेव्हा पोलीस अधिकारी म्हणाले, हो, तुमच्या घरातून डेटा चोरायचा होता.
कदाचित तुमच्या क्लायंट्सची माहिती, कदाचित पैशांची. वैभवचे डोळे विस्फारले. म्हणजे खरा उद्देश हा रुचिराचं काम, तिच्या फाईल्स आणि अकाउंट्स या संदर्भात होतं. आता ठोस पुरावा पोलिसांना मिळाला होता. म्हणूनच त्याच रात्री पोलिसांनी रतनचा ठाव ठिकाण शोधला. तो शहराबाहेरच्या एका गोदामात लपलेला होता. पोलिसांनी रेड टाकायची तयारी केली. वैभव रुचिरालाही देखील बोलवलं, कारण केस पूर्ण करायची होती. गोदामात अंधार होता. तेवढ्यात पोलिसांनी धाड घातली. गोळीबार सुरू आणि काही मिनिटातच रतन चव्हाणला पकडलं गेलं. त्याला जमिनीवर दाबून पोलिसांनी विचारलं, तू घरात कॅमेरे का लावलेस? रतन थंड आवाजात म्हणाला, कारण रुचिराकडून महत्त्वाचा डेटा मिळवायचा होता आणि तुमच्या घरात घुसलेला माणूस माझा माणूस होता. तुमच्या घरात बसवलेल्या कॅमेऱ्यांची मेमरी काढायला तो आला होता. पण तुम्ही अचानक तेव्हा जाग आली, त्यामुळे तो पळून गेला. वैभव आणि रुचिरा दोघांकडे बघत रतन म्हणाला की तुमच्या दोघांमध्ये मी निर्माण केलेला गैरसमज, तोच माझा सर्वात मोठा हॅक होता. रतनला पोलिसांनी अटक केली. घरातील कॅमेरे काढले गेले. घर सुरक्षित करण्यात आलं. पण वैभव आणि रुचिरा दोघेही काही दिवस शांत बसून राहिले, कारण त्यांच्या लक्षात आलं की कधीकधी घरभेदी थेट भिंती फोडून येत नाही, तर तो मनात शंकेचं एक छोटं भोग निर्माण करून आत घुसतो. तर रुचिरा शांतपणे म्हणाली, वैभव, आपल्या दोघात जी काही दरी निर्माण झाली ती मी नाही, तू नाही, तर कोणीतरी तिसऱ्याने पेरली. वैभवने तिचा हात हातात घेतला. पण रुचिरा, मी तुझ्यावर प्रेम आणि शंका घेतलं. तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. मला पण माफ कर. यावर रुचिराचे डोळे पाण्याने भरले होते. मलाही माफ कर वैभव. मला सुरुवातीला सत्य सांगायला हवं होतं. आपलं नातं त्याहून जास्त मजबूत आहे. हो, आता कोणालाच आपल्यामध्ये घरबेदी बनवून द्यायचं नाही. आता आपण एकमेकांसोबत आणि सत्यावर उघडपणे बोलू शकतो, रुचिरा शांतपणे बोलली. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.